निर्भीड आणि निष्पक्ष बातमीदारीसाठी प्रसिद्ध असलेल्या लोकशाही मराठी चॅनलचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित केला गेलाय। केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने ही अन्यायकारक कारवाई केली आहे। केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला जातोय। पुढचे 30 दिवस लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत। तर लोकशाही मराठीच्या प्रक्षेपणावर घातलेल्या बंदी विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत। लोकशाहीला टीव्हीवरील बंदी घातली असली तरी यूट्यूबवर लोकशाहीचं निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचं काम अव्याहत सुरूच राहणार आहे। लोकशाहीला यूट्यूबवर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम सुद्धा मिळतंय। लोकशाही मराठीनं यूट्यूबवर 8 लाख सबस्क्रायबरचा टप्पा सुद्धा पूर्ण केलाय। लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीवरती केंद्र सरकार प्रसारमाध्यमांकडून 30 दिवसाची बंदी घालण्यात आली आहे। आता आपण खासदार संजय राऊत सोबत आहे, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, 30 दिवसासाठी बंदी घालण्यात आली आहे, काय सांगाल आपण? बघा, वृत्तपत्रावर किंवा वृत्तवाहिनीवरती अशा प्रकारे बंदी घालणं हेच आम्ही जे म्हणतो, या देशामध्ये एक प्रकारची हुकुमशाही, बरं का, लोकशाहीचा नरसंहार सुरू आहे, याची सुरुवात आहे। कायदेशीर मार्गाने आपण लढाई देऊ शकतो। जर एखाद्या वृत्तपत्राचा, आम्ही सुद्धा वृत्तपत्र चालवतो, आम्हाला असंख्य नोटिसा किंवा कारणं दाखवा नोटिसा येतात, तसं तुम्ही दाखवा, एक भूमिका घ्या। पण या देशातल्या एका ब्लॅकमेलर, एका विकृत माणसाविरुद्ध काही सत्य दाखवण्याचा प्रयत्न लोकशाही मार्गाने केला एका लोकशाही वृत्तवाहिनीने, तर तुम्ही लोकशाहीचा गळा घोटत असाल तर एक दिवस या सगळ्या लोकशाहीच्या जल्लादांना त्याची किंमत चुकवावी लागेल। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।